हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत कैरीचे लोणचे। तर लोणचे हा शब्द ऐकताच तोंडातून पाणी सुटते। तर काही ना किती भाज्या असल्या तरी तोंडी लावण्यासाठी लोणचं हे लागतंच। लोणचं अनेक प्रकाराने केलं जातं, जसे काही कैरी, गाजर, मिरची इत्यादी। पण या सगळ्यांमध्ये अनेकांची पसंती कैरीच्या लोणच्याकडे जास्त असते। उन्हाळ्यात कैरीचे लोणचे अधिक प्रमाणात केले जाते, कारण या दरम्यान कैऱ्या ह्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात। आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची लोणची खाल्ली असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत अस्सल खानदेशी पद्धतीचे लोणचे। चला तर मग बघूया याची रेसिपी। अगदी झटपट अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। सर्वप्रथम आपण बघूया की कैरीच्या लोणच्यासाठी कोणती कैरी आपण वापरावी। त्यासाठी आपण थोडीशी आंबटाची कैरी घ्यावी, शिवाय ती कच्ची असावी आणि कडकही असावी। थोडीशी आंबट कैरी ही लोणच्याला चांगली चव देते। त्याचबरोबर कैरीची साल असते ती पातळ असावी। पातळ सालीची कैरी ही लवकर मुरते आणि झटपट आपलं लोणचं तयार होतं। हापूस, तोतापुरी, केसर आणि मद्रास आंब्याच्या कैरीचं लोणचं हे चविष्ट बनतं। आता इथे मला खास लोणच्याची कैरी मिळाली आहे, ते म्हणजे राजापुरी कैरी। तर ह्या कैरीला सुगंध, वास आणि चव देखील खूप छान असते। बघा, जेव्हा आपण ही लोणच्याची फोड खातो तेव्हाच आपल्याला कळतं की किती सुंदर हे लोणचं बनलेलं आहे। म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये कैरीवर देखील अवलंबून आहे की लोणचं कसं बनणार आहे। कैऱ्या बाजारातून आणल्यानंतर सर्वप्रथम त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे 2-3 तास, म्हणजे त्या कैऱ्यांमध्ये जे काही चीक असेल तो सगळा निघून जातो आणि कैरी ही टणक होते अजून। तर आपण ही कैरी आता इथे सुरीने चिरून घेत आहोत। तुमच्याकडे जर कधी कैरी फोडायचं जर यंत्र असेल, त्यातून तुम्ही सुद्धा कैरी फोडून घेऊ शकतात, त्याच्या फोडी करून घेऊ शकतात। बरेचदा कैरी वायाकडेच कैऱ्या फोडून देतात, बघा त्याच्या फोडी करून देतात, आतमधली कोय देखील त्यामध्ये येऊन जाते। जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मात्र कैऱ्या फोडून घेतलेल्याच उत्तम, परंतु त्या फोडी खूप मोठ्या होतात। मी इथे मस्त की सुरीने बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, तशा खाण्यासाठी योग्य असतात तशा। आता या फोडी आपण 3 तास तरी फॅन खाली छानपैकी वाळवून घ्यायच्या आहे। त्यातला खराब पोर्शन असेल तर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही। आता लोणच्याकरता काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया। इथे मी कढई घेतलेली आहे, बघा इथे मी 2 किलोचं लोणचं करत आहे, म्हणून मी इथे 1 वाटीभर मोहरीची डाळ घेतलेली आहे। याला आपण पिवळी मोहरी सुद्धा म्हणू शकतो, किंवा पिवळ्या मोहरीची डाळच घ्यायची आहे। शक्यतो लोणच्याला कलर खूप छान येतो। जे आपण कढीची वाटी असते ना, त्याचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे। तर त्याच वाटीने मी 1 वाटीभर धणे घेतले आहे, 1 वाटीभर शोप देखील घेतलेली आहे। शोपने चव खूप छान येते। अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे। 4 ते 5 चमचे आपण इथे मेथी दाणे घेत आहोत। मेथी दाण्याचा सुद्धा स्वाद खूप छान लागतो लोणच्याला। इथे आपण 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे, यामुळे आपण फोडणी खूप छान देऊ शकतो, म्हणजे हे खूप छान भाजलं जाईल कुरकुरीत, म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे। आता सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया, अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। लोणच्याचं सर्व साहित्य भाजूनच घ्यायचं आहे, कारण की आपलं जे लोणचं आहे ते अजिबात खराब होत नाही। भाजलेल्या वस्तूंमधून काय होतं की जे मॉइश्चरायझर असतं ते देखील निघून जातं आणि ह्या वस्तू निर्जंतुक होतात, त्यामुळे हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजलेलं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बारीक केलेलं साहित्य आपण परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपण घेत आहोत हिंग। हिंगाशिवाय लोणच्याला अजिबात चवच नाही, म्हणून इथे आपण हिंग घेतलेला आहे। इथे हिंग आपण जवळपास 1 चमचाभर घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपण मीठ घेत आहोत। मीठ जवळपास 4 ते 5 चमचे घ्यावे, किंवा अर्धी वाटीभर घ्यावे। मिठाचं प्रमाण सुद्धा खूप इथे चांगलं घ्यायचं आहे, कारण की मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणजे लोणचं टिकण्यासाठी मिठाचा खूप उपयोग होतो। आता या ठिकाणी मी 4 चमचे तिखट घेतलेलं आहे। हे तिखट खूप चवीने तिखट आहे। आणि त्यानंतर आपण रंगासाठी आपण काश्मीरी लाल मिरची वापरत आहोत, यामुळे लोणच्याला खूप छान रंग येतो, लाल भडक, त्यामुळे हे 2 चमचे इथे वापरलेलं आहे। आता इथे आपण 2 चमचे हळद घेणार आहोत। आता लोणच्याला आपण तेल कुठलं वापरायचं, तर लोणच्याला आपण सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल वापरू शकतो। शेंगदाणा तेल अजिबात वापरू नये, कारण की शेंगदाणा तेलामुळे काय होतं की काही दिवसांनी लोणच्याला खूपच वास यायला लागतो, त्यामुळे शक्यतो सनफ्लॉवर तेल वापरावं। इथे मी सनफ्लॉवर तेलच वापरलेलं आहे। आता हे तेल मी एका भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ते गरम करत आहे। तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी ह्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। जिरं तळतळल्यानंतर आपण समजायचं की तेल खूप छान गरम झालेलं आहे। आता हे तेल आपण आपल्या ज्या मसाल्यावरती ओतून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे फोडणी द्यायची आहे। तर सर्वप्रथम आपण हिंगावरती फोडणी द्यायची आहे। हिंग छान भाजला गेला की त्यानंतर तिखटावरती, हळदीवर, आणि त्यानंतर जो मसाला आपण तयार केला आहे मिक्सरमध्ये त्यावरती, असं क्रमाक्रमाने आपण ही फोडणी ओतायची आहे। आणि फोडणी जळण्याच्या आधीच त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे ही फोडणी पटापट थंडी व्हायला लागते। फोडणी छान दिली गेलेली आहे। आता आपण एका चमच्याने हलवत राहायचं आहे। चमच्याने हलवल्यानंतर हे खूप छान थंडगार होऊन जातं। अगदी 15 मिनिटात हे गार होऊन जातं। तुम्ही जर हे एका बाजूला ठेवून दिलं तर बाकीचे कामं केले तरी चालेल। आता बघा हे खूप छान गार झालेलं आहे। आता यामध्ये मी सगळ्या ज्या कैरीचे फोडी आहेत ते टाकून घेणार आहे। फ्रेंड्स, मी याआधी देखील बऱ्याच प्रकारचे लोणचे बनवलेले आहेत, जसे की कलिंगडाचे लोणचे, आवळ्याचे लोणचे, ओल्या हळदीचे लोणचे।
आवळ्याची लवंगी, आवळ्याचा मुरब्बा, बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट मी केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. कैरीच्या फोडी या सगळ्या टाकून झालेल्या आहेत. आता आपण एक झारा किंवा चमच्याने छानपैकी खालीवर करणार आहोत, म्हणजे हा जो मसाला आहे लोणच्याचा सगळ्या फोडींना खूप छान लागेल आणि सगळ्या बाजूने सारखीच चव येईल. म्हणून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्ही याला मिक्स कराल ना तेवढं लोणच्याच्या फोडींना छानपैकी तेल सुटेल काही वेळाने. आता हे लोणच्याच्या फोडी आपण खूप छान मिक्स करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता लोणचं खराब होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. लोणच्याची बरणी स्वच्छ घासून घ्यायची, थोडीशी तिला उन्हात वाळवून घ्यायची आणि त्यानंतर तव्यावर थोडंसं हिंग घालायचा आणि ते हिंगाची धुरी आपण त्या बरणीला द्यायची. आतून पूर्णपणे ही बरणी छान होऊन जाते, त्याला हिंगाचा वास लागतो, ती निर्जंतुक होऊन जाते आणि मग त्यामध्ये आपण लोणचं भरायचं. बघा तुम्ही ह्या वर्षी असं करून बघा, तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, वर्ष 2 वर्ष नक्कीच छान टिकेल. तर आता आपण ह्या काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे. आता उर्वरित लोणचं आपण एका प्लास्टिकच्या डब्यात सुद्धा भरून घेणार आहोत. तर प्लास्टिकची बरणी जरी असेल तरी काही हरकत नाही, ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला सुद्धा हिंगाची धुरी द्यायची. बघा प्लास्टिकच्या बरणीसुद्धा लोणचं खूप छान टिकतं. किंवा चिनी मातीची बरणी असेल तरी सुद्धा तसं केलं तरी चालेल. तिला फक्त धुवून घ्यायची, उन्हात ठेवायची आणि त्यानंतर धुरी द्यायची. इथे मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये कैऱ्या घेतलेल्या आहेत, परंतु आपण जेव्हा कैऱ्या कापतो त्यावेळेस त्याची कोय ही बाजूला निघते आणि कैरीच्या फक्त आपण इथं फोडीच वापरलेल्या आहेत, त्यामुळे मेजरमेंट थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आणि मसाला पडल्यानंतर पूर्णपणे 2 किलो हे लोणचं तयार झालेलं आहे फ्रेंड्स. आता हे लोणचं बरणीत भरल्यानंतर रात्रभर छान झाकून ठेवायचं, ते सुद्धा एका कपड्याने झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण सकाळी बघू शकतो तेल किती छान वरती आलेलं आहे. तर आता हे लोणचं तुम्हाला वाटेत काढून दाखवत आहे. बघा किती छान रंग आलेला आहे लोणच्याला आणि चविष्टसुद्धा बनलेलं आहे. आमच्याकडे खानदेशामध्ये गुळ घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे आपण 2 दिवसांनी यामध्ये गुळसुद्धा घालू शकतो, त्यामुळे ह्या लोणच्याला गोड आंबट चव येणार आहे. तर फ्रेंड्स, खानदेशी पद्धतीने तुम्हाला लोणचं आवडले की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्याजवळ लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.